चंद्रपूर शहरातील सीवरेज लाईन आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली। शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। खोदलेले रस्ते दुरुस्ती झाल्याशिवाय नवीन खोदकाम न करण्याचे सक्त निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे। पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याशिवाय पुढील कोणतेही खोदकाम सुरू करू नये, नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या। तसेच आधी खोदलेले आणि निकृष्ट अवस्थेत असलेले रस्ते तातडीने डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा असेही निर्देश दिले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी परिसरासह शहरातील इतर भागांची पाहणी केली। यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता रवींद्र हजारे, MGPचे कापसे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगुट्टुवार यांच्यासह कंत्राटदारांची व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती। परिस्थिती अतिशय वाईट आहे। ज्या सिवरेजची चंद्रपूर शहराला आज गरज नव्हती त्या सिवरेजची दुसऱ्यांदा स्कीम या ठिकाणी राबवण्यात आली आहे। बरं, साधारणतः सिवरेजसाठी जे गड्डे केले, कुठे 1 मीटर आहे, कुठे 2 मीटर आहे, कुठे 3-3 मीटरपर्यंत त्यांना अलाइनमेंट मिळवण्यासाठी खाली खोदकाम करावं लागतं। आणि तेवढं मोठं खोदकाम केल्यानंतर सुद्धा ते तसेच ठेवण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये फिलिंग झालेलं नाही। आज जर फिलिंग केलं असतं तर व्यवस्थित त्या ठिकाणी पाण्यामुळे ते कॉम्पॅक्शन झालं असतं आणि ते रस्ते दबलेले असते। कुठेही फिलिंग न करता तसंच सोडून दिलेलं आहे। ठिकठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे, लोक पडत आहे, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। इथे सुद्धा मला आता 3 लोक मिळाले, एकाचा हात आहे, एकाचा पाय आहे आणि एकाला रिब्सला ठिकाणी मार लागलेला आहे। प्रत्येक एरियामध्ये जर जाल तर तुम्हाला ही स्थिती दिसणार आहे। आमचे पदाधिकारी काही दिवस अगोदर जाऊन महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना निवेदन केलं की जोपर्यंत हे पूर्ण काम होत नाही तोपर्यंत नव्यानं खोदकाम करू नका। जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण कोणतेही अतिक्रमण काढत नाही, तसंच पावसाळ्याच्या दिवसामध्ये कमीत कमी या ठिकाणी खोदकाम करून हा साधा नियम आहे, परंतु हे ऐकत नाही। आणि म्हणून आज मी स्वतः या ठिकाणी अनेक चंद्रपूरमध्ये तक्रारी आल्यामुळे मी पाहणी करायला निघालो आहे। त्यांना सांगितलं आहे, दोन्ही ठेकेदार अमृतचे आणि याचे त्यांना सांगितलं आहे, सोबत ॲडिशनल कमिशनर पाटील साहेब सुद्धा आहे, सिटी इंजिनियर हजारे आहे, या सगळ्यांना सांगितलं आहे की एक जरी फूट जागा आता खुदली तर मग मात्र मी आपला मग हे गडबड झाल्याशिवाय राहणार नाही। ते त्यांनी मान्य केलेलं आहे। उद्यापासूनच या सर्व ठिकाणचे रस्ते बुजवल्या जाणार आहे, फिलिंग केलं जाणार आहे। माझी नागरिकांना आव्हान असं आहे की ज्या ज्या परिसरामध्ये आपले असं खोदकाम झालेलं आहे आपण तिथला फोटो काढायचं, गुगल लोकेशन काढायचं आणि तिथल्या व्यक्तीचं नावासहित आमच्याकडे पाठवा। एक महानगरपालिकेच्या कमिशनरांना माझी सूचना आहे की त्यांनी कसं याच्याकरता एक टोल फ्री नंबर व्हॉट्सअपचा द्यावा, तर त्या एरियातले सगळे रस्ते या ठिकाणी पहिले फिलिंग करा, पहिले गड्डे बुजवा, नंतर खोदकाम करा, हे आमचं वाक्य आहे।